मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी बच्चू कडू मुंबईत दाखल झाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, तर आंदोलन शेतकऱ्यांसाठी असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या नियोजनाबाबत मविया नेते आणि मनसे नेत्यांची बैठक पार पडली। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित होते। मतदार यादीमधील घोळ आणि मतचोरी विरोधात मनसे आणि मवियाचा 1 नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा निघणार आहे। 1 नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा निघेल। या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत। मनसेचा आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मेळावा पार पडणार आहे। यामधनं मतदार यादी घोळासंदर्भात प्रेझेंटेशन दिलं जाणार आहे। राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ म्हणत मतचोरीचा बॉम्ब फोडणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरे मतचोरीबाबत काहीतरी वेगळी माहिती समोर आणतील असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला। त्यामुळे राज ठाकरेंच्या या मुद्द्याकडे निवडणूक आयोगानं गांभीर्यानं पाहावं असं राऊतांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरण्याच्या मागणीवर राज्य निवडणूक आयोगानं मोठा खुलासा केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित नियमांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत तरतूदच नाही असं आयोगानं स्पष्ट केलं। काँग्रेस नेते राहुल गांधींनी बिहारमधील प्रचार सभेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलेला आहे। मतांसाठी मोदीजी काहीही करतील असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। मोदी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामधील राज्यातल्या निवडणुका चोरल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला। शेतकऱ्यांच्या मदतीवरनं मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकार देत असलेली मदत तुटपुंजी आहे, 100% मदत दिली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। निवडणुका जाहीर होण्याआधीच बदलापुरात राजकीय वातावरण तापलंय। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रेंनी वादग्रस्त विधान केलं। जे शिवसैनिकांना दम देतील त्यांचे दोन्ही हात छाटू असा इशारा म्हात्रेंनी दिला। नाशिकच्या येवल्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचा कार्यकर्ता मेळावा झालाय। राज्याचे जनरल सिक्युरिटी समीर अजित बिल्डर यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झालाय। या बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांनी येवला नगराध्यक्षपद नगरसेवक एमआयएमचा होईल असा निर्धार व्यक्त केला आहे। नाशिक ग्रामीण कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं कार्यकारिणीमध्ये फेरबदल केले। येवल्यातील समीर समदडिया यांची भाजपच्या नाशिक जिल्हा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती केली। निलेश गायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांचे संबंध उघड झाले। अमोल लाखे असं या पवनचक्की माफियाचं नाव आहे। धाराशिव पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्याशी गायवळचे आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरू आहे। नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला, तर विकास कामांसाठी 7,410 कोटींचा निधी मंजूर केला। यामध्ये हजारो कोटी रुपयांचे रस्ते तयार होणार आहेत, तर आरोग्य आणि विविध विकास कामं करण्यात येणार आहेत। नाशिक महापालिकेत रिक्त 348 पदांच्या भरतीसाठी मंजुरी देण्यात आली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिक्त पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिली आहे, त्यामुळे अग्निशामक विभाग आणि तांत्रिक विभागात भरती होणार आहे। यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। प्रवीण देशमुख, अरुण राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यामुळे काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का मानला जातोय। ऊस तोडणीचा दर प्रतिटन 500 वरून 700 रुपये करण्याची मागणी राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेनं केली, तर मशीन मालकांच्या शुल्कातनं कपात थांबवावी आणि दर निश्चितीसाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करावी अशी मागणी केली आहे। या मागण्या मान्य न झाल्यास 1 नोव्हेंबरपासून ऊस तोडणी बंद करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे। शहापुरात भीक मागो आंदोलन करण्यात आले। शहापूर सापगाव रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्यानं नागरिक आक्रमक झाले। भीक मागून जमा केलेली रक्कम शासनाकडे रस्त्याचं काम करण्यासाठी देणार असल्याचं या आंदोलकांनी म्हटलंय।
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं रन फॉर युनिटी घेण्यात आलेला आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं रन फॉर युनिटी घेतलं। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मॉर्निंग वॉक करत वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली दिली आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील लिफ्टचं उद्घाटन झालं, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच लिफ्ट बंद पडली। 20 ते 30 मिनिटं प्रवासी अडकले, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पालघरच्या डहाणूत रायतडी वरठा पाडा इथं ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। ग्रामपंचायतीकडे 2014 पासून ठराव आणि अर्ज दिले असून आजपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झालं नाहीये। रस्ता नसल्यानं गावामधील नागरिकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो। छत्रपती संभाजीनगर शहरातला पाणीपुरवठा अद्याप विस्कळीत आहे। काही ठिकाणी 8 दिवसांनंतर पाणी मिळतंय, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय। सिडको, हडको, चिखलठाणा, मुकुंदवाडी तसंच जुन्या शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला। मनपाच्या जलपुरवठा विभागाचे साखळी दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असले तरी काम अद्याप अपूर्ण आहे। मुंबईमध्ये सतत वातावरणात बदल होतोय। या बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे आजार वाढत आहेत। या आजारानं नागरिक हैराण झालेत। सकाळी ऊन, सायंकाळी पाऊस, रात्री थंडी, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। मेलिसा वादळाचं जगातल्या अनेक देशांवर संकट आहे। जमैकामध्ये मेलिसा वादळानं प्रचंड नुकसान केलंय। या वादळात आतापर्यंत 50हून अधिक जणांचा बळी गेला। मुंबईमध्ये आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पुढचे 2 दिवस मुंबईमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर कोकण किनारपट्टी भागात पाऊस कायम असणार आहे। यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसानं हजेरी लावली आहे। दिवाळीनंतर पाऊस ओसरेल अशी अपेक्षा होती, मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। यंदा ऑक्टोबर महिन्यात 376 मिलीमीटर पाऊस पडला आहे। कर्जतमधील नेवाळी आणि कोलिवली गावात पाणी टंचाई झाली। या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेवरील मोटार जळाल्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे गावातील नागरिक महिलांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे। पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय। या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे। निफाड, येवला, चांदवड, सिन्नर भागात पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। संभाजीनगरात दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसाचा रेल्वेसह बस सेवेवरही परिणाम झाला। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या शहरात पावसाची शक्यता आहे, तर 2 नोव्हेंबरपासून तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होणार आहे। मराठवाड्यातील 1200 गावांना अतिवृष्टीनं झोडपलं। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदल तसंच मोंथा चक्रीवादळामुळे पावसाचा फटका बसला। या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। शहापुरात खासदार सुरेश म्हात्रेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे सुरेश म्हात्रे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भात पिकाची पाहणी केली, तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाला निवेदनही दिलं आहे। अतिवृष्टीमुळे जलाशयातील मत्स्यसाठा, मत्स्यबीज, नौका आणि जाळींचं नुकसान झालं। या मत्स्य उत्पादकांना मदतीचे दर निश्चित करण्यात आले। त्यानुसार बोटीच्या दुरुस्तीसाठी 6000 रुपये, तर पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीसाठी 15000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे। नाशकात टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे। टोमॅटोची आवक जास्त असल्यानं टोमॅटोचे दर कमी झालेत। टोमॅटोला 250 ते 300 रुपये दर मिळतो, त्यामुळे टोमॅटो उत्पादक चिंतेत आले आहेत। अकोल्यात सततच्या पावसामुळे कपाशीचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकावा लागतो, तर बाजारात केवळ 6000 रुपये प्रति क्विंटल कापसाला दर मिळतोय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांना मालाचा योग्य दर द्यावा अशी मागणी आहे। नाशिकमध्ये पावसामुळे जनावरांचा चारा शेतामध्ये भिजून सडू लागला, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होतोय। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय, तर पशुधन कसं जगवावं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागलाय। मोंथा चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यात देखील पाहायला मिळतो।
गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे निफाडमधील द्राक्ष बागा धोक्यात आल्यात। पाणी साचून राहिल्यानं बुरशीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। जालना जिल्ह्यात यंदा 4,09,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे। मात्र सततच्या पावसामुळे पेरणी लांबणीवर पडली। ऑक्टोबरच्या सुरुवातीला आणि नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत रब्बी पिकांची पेरणी केली जाते। मात्र अधूनमधून पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी शेतीमध्ये अजूनही पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे शेतामध्ये मशागत करणं तर दूर, पाय ठेवणं देखील कठीण झालंय। दिवाळीनंतर बाजार समित्या सुरू झालेल्या आहेत। कांद्यांची आवक वाढली आहे। दिवाळीनंतर दोन्ही पिकांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना त्यात घसरण झाली, त्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले। गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं कांद्याचे दर कमी होत आहेत। जिल्ह्यामध्ये सरासरी 1100 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे। यावर्षी पावसामुळे लाल कांद्याचं नुकसान झाल्यानं उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे। बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या फेरीनंतर राज्यातील 31,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। मात्र अद्याप 14,000 जागा रिक्त आहेत। चौथ्या फेरीसाठी या रिक्त जागांची यादी 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे। पुण्याच्या वेळूमधील शेतकरी गुलाब घुले यांच्या विषमुक्त नैसर्गिक शेतीला 18 देशातल्या विद्यार्थ्यांनी भेट दिली। या विद्यार्थ्यांना जीवामृत, दशपर्णी, अर्क, शेवगा आणि नैसर्गिक पपई चिकू उत्पादनाचे प्रयोग दाखवलेले आहेत। श्रीलंका, रशिया, साऊथ आफ्रिका, इंडोनेशिया आदी देशातल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय। नवी मुंबईच्या उरणमधील नाव्हे गावात वाहतूक कोंडी होते। नाव्हे गावात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अनधिकृतपणे कंटेनर पार्क केले जातात, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून अपघात होण्याची भीती आहे। शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलचा वापर करण्यावर भर देण्याचे आदेश देण्यात आले, तर सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या प्रणालीचा लाभ मिळण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश दिले आहेत। धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंडमधील मिठागराची जमीन देण्याचा निर्णय झालेला आहे। धारावीतल्या काही झोपड्यांचं पुनर्वसन मुलुंडमधील या मिठागराच्या जमिनीवर होणार आहे। स्थानिक रहिवाशांनी या पुनर्वसनाला तीव्र विरोध केलाय, तरीही शासनानं हा निर्णय घेतलाय। पुण्यातील म्हाडाच्या 4,186 घरांची सोडत लांबणीवर पडली आहे। म्हाडाच्या पुणे मंडळाकडनं पुण्यातील 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% एकात्मिक योजनेतील घरांसाठी नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे। ही प्रक्रिया 21 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्यानं 11 डिसेंबरला सोडत काढली जाणार आहे। भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात भारताच्या बाहेर राहत आहेत। भारताबाहेर राहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते। जानेवारी 2025 पर्यंत ही संख्या तब्बल 3 कोटी इतकी झाली। परदेशातील भारतीयांच्या संख्येचा आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवर मोठा प्रभाव आहे। टपाल विभागानं डिजिटल युगामध्ये मोठी झेप घेतली। पोस्टामध्ये आता QR कोडद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली, त्यामुळे स्पीड पोस्ट, पार्सल, मनी ऑर्डर, तिकीट विक्री आणि इतर सेवांसाठीचं शुल्क QR कोड स्कॅन करून ऑनलाईन भरता येणार आहे। पुढील 5 वर्षात 75,000 नवीन वैद्यकीय जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतलाय। यामुळे भारतातील आरोग्य व्यवस्था, शिक्षण संस्था आणि संशोधनाचं क्षेत्र वाढेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे। राज्यातल्या वाढत्या गूळ उद्योगावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। साखर आयुक्तालयाच्या माध्यमातून पुढच्या 3 महिन्यात या कायद्याचा मसुदा तयार होणार आहे। प्रदूषण नियंत्रण आणि शेतकऱ्यांना दर देण्याच्या बाबतीत अनियमितता आढळते, यासाठी नवीन कायदा करण्यात येतोय। 5 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात एक अद्भुत आणि तेजस्वी दृश्य अनुभवायला मिळणार आहे। या पौर्णिमेला सुपर मूनचं दर्शन घडणार आहे। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्यानं त्याचं रूप अधिक मोठं, तेजस्वी आणि मनोहारी दिसणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातल्या फलाटाचं रुंदीकरण केलं जाणार आहे। क्रमांक 2, 3 आणि 4 ची रुंदी वाढवली जाईल। प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता लोकल 12 डब्यांऐवजी 15 डब्यांची केली जाणार आहे। ठाण्याच्या फलाट क्रमांक 2 ची रुंदी 16.15 मीटरनं वाढवली जाणार आहे। फलाट क्रमांक 3 आणि 4 ची रुंदी 40 मीटर वाढवली जाणार आहे। मुंबईमधील मंडाळे चेंबूर मेट्रो मार्गाच्या लोकार्पणासाठी MMRDAला अद्याप मुहूर्त मिळाला नाहीये।
DN नगर ते मंडाळे मेट्रो मार्गिका 23 किलोमीटर लांबीची असून त्यावर 19 स्थानक आहेत। यामध्ये पहिल्या टप्प्यात मंडाले ते डायमंड गार्डन चेंबूर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाईल। पुणे विमानतळानं देशातील सर्व AI संचलित विमानतळांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनलच्या एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी सर्वेक्षणातनं हे समोर आलं आहे। प्रवासी समाधान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत पुणे विमानतळाला 5 पैकी 4.96 इतकं रेटिंग मिळालं आहे। सोलापूर तुळजापूर धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली आहे। या मार्गासाठी राज्य मंत्रिमंडळानं 1647 कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकाला मान्यता दिली। या मार्गामुळे तुळजापूर शहर शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडलं जाणार आहे। पुणे रेल्वे विभागाकडून छठपूजाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या सोडण्यात आल्या। मात्र या गाड्यांना 4 ते 8 तासांपर्यंत उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। तर वाढत्या गर्दीमुळे गाड्यांमध्ये अस्वच्छता, पाण्याचा तुटवडा आणि खाण्याच्या गैरसोयी वाढल्या, त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी अतिरिक्त 148 हेक्टर जमीन द्यायला स्थानिक शेतकरी तयार झाले। आतापर्यंत 1254 हेक्टर क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली। मोजणी अहवाल पुढील आठवड्यात राज्य सरकारकडे पाठवल्याच्या नंतर दर निश्चिती आणि मोबदला प्रक्रिया सुरू होईल। लातूर एसटी विभागाला दिवाळीमध्ये 11 कोटी 45 लाखांचं उत्पन्न मिळालं आहे। मराठवाड्यातील 7 विभागातनं 65 कोटी 85 लाखांची कमाई झाली। यामध्ये लातूर विभागाचं उत्पन्न हे सर्वाधिक आहे। पालघरमध्ये 2 ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान संसद खेल महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। जिल्ह्यातनं हजारो खेळाडू यामध्ये सहभागी होतील। आयर्न ग्राउंडवर या स्पर्धा पार पडणार आहेत। ठाण्यामधील वागळे इस्टेटमधील एका घराला आग लागली आहे। यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलेलं आहे। कल्याण तालुक्यात वरप दुर्गानगरात 2 घरात चोरी झाली। दिवाळी सुट्टीसाठी कांबळे कुटुंब गावी गेल्याची माहिती मिळताच चोरट्यांनी डाव साधला आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली। त्यानंतर शेजारचं घरही फोडलं। कल्याण तालुका पोलिसांच्या समोर चोरांना शोधण्याचं मोठं आव्हान आहे। धुळे साक्री रस्त्यावर गंगापूरच्या जवळ पेट्रोल पंपावर दरोडा पडलेला आहे। बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्ही व्हिडिओच्याद्वारे अधिक तपास सुरू केलेला आहे। सिन्नर तालुक्यातल्या शहा गावात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यात आली। जीवन प्राधिकरणाच्या तळ्यातून काढून ठेवलेल्या मुरुमाची अवैध वाहतूक सुरू होती। याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं होतं। नाशिकच्या पाथर्डी फाटा इथं कॅफेत हत्या झाली होती। त्या प्रकरणात महिनाभरापासून फरार 4ही संशयितांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली। गावठी बनावटीचं पिस्तूल, 4 जिवंत काडतुसं, धारदार शस्त्र आणि बनावट आधार कार्ड जप्त केलं। या गुन्ह्यातला मुख्य संशयित आणि त्याचा एक साथीदार अद्यापही फरार आहे।